आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। ईश्वरी भिसेंच्या तब्येतीत सुधारणा होत नसताना आयव्हीएफ सेंटरनं 4 ते 5 दिवस दाखल केलं, तर सूर्या रुग्णालयात कार्डियक स्पेशालिस्टही नव्हता। ससूनच्या अहवालातून आयव्हीएफ सेंटर आणि सूर्या रुग्णालयावर ठपका। मंगेशकर रुग्णालय असेल किंवा कोणत्याही रुग्णालयात अनियमितता होऊ नये, राज्य सरकारच्या 3ही विभागातील अहवाल आल्यानंतर कारवाई होईल। ट्रस्ट ऍक्ट खाली या संस्था असल्यानं सरकारकडून कारवाई होईल। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। ससूनच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यावर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवस लागण्याची शक्यता। 6 जणांच्या वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। अभिप्राय सोमवारी किंवा मंगळवारी दिला जाईल, सूत्रांची माहिती। मंगेशकर रुग्णालयाविरोधात पवारांची राष्ट्रवादी हायकोर्टात जाणार। 24 तारखेला याचिका दाखल करणार। प्रशांत जगतापांची माहिती। मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करा, प्रशांत जगताप यांची मागणी। डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट दिली, त्यात नवल काय? राज्यात गरिबांच्या जगण्याची काहीच किंमत नाही। सुषमा अंधारेंची मंगेशकर रुग्णालय आणि राज्य सरकारवर टीका। मंगेशकर रुग्णालयाच्या ईडी चौकशीसह ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासा। पवारांची राष्ट्रवादी मंगेशकर रुग्णालयाविरोधात याचिका दाखल करणार। अहवालात शेवटच्या क्षणी बदल केल्याचा आरोप। अपघातग्रस्त रुग्णांसाठी आता 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार। राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय। दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयानं आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं आता बंधनकारक असणार। डॉक्टर घैसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? भिसे कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आमदारकीचा राजीनामा देणार का? सचिन खरात यांचा आमदार अमित गोरखे यांना सवाल। नांदेड जिल्ह्यातील मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या 7,25 लाखाच्या कामांना स्थगिती। भाजप आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर कारवाई। तांडावस्तीच्या 7,25 लाख रुपयांच्या कामांचा यात समावेश। विश्वासात न घेता सावेंनी मंजुरी दिल्याचं राठोड यांचं म्हणणं।